मंडळी, जर आपण अँड्रॉइड प्रेमी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि जर आयफोन प्रेमी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण अँड्रॉइडला येतोय नवा कोरा आणि फीचर्सने गच्च भरलेला असा अपडेट जो तुमचा यूजर एक्सपिरियन्स जो आहे तो पूर्णपणे बदलून टाकणार आहे। आणि या सगळ्या नव्या फीचर्स बद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत। नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर गुगल नेहमीच आपल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये नवीन सुधारणा आणत असतो आणि अपडेट्स देत असतो, ज्यामुळे युजर्सना नवीन फीचर्स मिळतात आणि नवीन ऑप्शन सुद्धा आपल्याला वापरायला मिळतात। तर अँड्रॉइड 16 अपडेटमध्ये नेमकं काय खास आहे आणि कोणते नवीन फीचर्स येत आहेत याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। सुरुवातीला बघूया नवीन मटेरियल एक्सप्रेसिव्ह डिझाइन काय आहे नेमकं। तर अँड्रॉइड 16 मध्ये सर्वात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे याचं नवीन मटेरियल एक्सप्रेसिव्ह UI डिझाइन। गुगलच्या म्हणण्यानुसार या नवीन UI मध्ये अधिक स्मूथ ॲनिमेशन्स आहेत, अधिक फ्लुइड इंटरफेस आहे। याचा अर्थ तुमचा फोन जो आहे तो तुम्हाला वापरताना अधिक चांगला आणि वेगवान वाटणार आहे। म्हणजे आयफोन युजर्सना ज्यासाठी आयफोन आवडतो तेच आता अँड्रॉइडमध्ये सुद्धा दिसणार आहे। ही गोष्ट या अपडेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो सुधारित लॉक स्क्रीन आणि विजेट्स। या अपडेटमध्ये आपण लॉक स्क्रीनवरती अनेक इंटरेस्टिंग बदल बघणार आहोत। आता तुम्हाला लॉक स्क्रीनवरती लाईव्ह ॲक्टिव्हिटीज सारखे म्हणजे रिअल टाइम अपडेट्स तुम्हाला बघता येणार आहे। उदाहरणार्थ तुमची कॅब नेमकी कुठे आहे किंवा फूड डिलिव्हरी सध्याची काय स्थिती आहे हे तुम्हाला फोनमध्ये अनलॉक न करता सुद्धा बघता येणार आहे। तसंच लॉक स्क्रीनवरती कस्टमायझेबल विजेट्स सुद्धा तुम्हाला आता वापरता येणार आहे। तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रायव्हसीचा, जो आयफोनसाठी सुद्धा महत्त्वाचा असतो। तर अँड्रॉइड 16 सुरक्षा आणि गोपनीयतेच्या बाबतीत सुद्धा खूप खास आहे। अँटी थेफ्ट लॉक फोनच्या सुरक्षिततेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि फोन चोरीला गेला तर हे फीचर तुम्हाला मदत करणार आहे, तुमच्या डिव्हाइसला ॲक्सेस करण्यापासून रोखणार आहे। संशयास्पद हालचाल आढळल्यास हे आपोआप फोन लॉक करू शकतं आणि हरवल्यास फोन रिमोटली हा आपल्याला बंद करता येतो आणि लॉक करता येतो। यानंतरचं पुढचं सगळ्यात महत्त्वाचं फीचर ते म्हणजे प्रायव्हेट स्पेस। यामध्ये तुम्हाला पर्सनल डेटा ठेवता येणार आहे। इतकंच नाही तर तुमचे महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स असतील किंवा डॉक्युमेंट्स असतील ते सुरक्षितपणे आपल्याला सेव्ह करता येणार आहे। या ॲपसाठी फोनच्या लॉकपेक्षा वेगळं लॉक आपल्याला वापरता येणार आहे आणि ते स्वतंत्र स्टोरेज म्हणून सुद्धा फोनमध्ये काम करणार आहे। पुढचा महत्त्वाचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे ॲप आर्काइव्हिंग। तुम्हाला फोनचं स्टोरेज म्हणजे 128 आहे, 512 आहे, ते जर पुरत नसेल तर ॲप्लिकेशन आर्काइव्हिंग हे अतिशय महत्त्वाचं फंक्शन तुम्हाला वापरता येणार आणि अनइन्स्टॉल न करता जागा मोकळी करता येणार आहे, ज्यामुळे भविष्यामध्ये ॲप पुन्हा इन्स्टॉल करणं सोपं होणार आहे, त्यामुळे तुमची जागा सुद्धा वाचणार आहे। पुढचं डायनॅमिक परफॉर्मन्स। आता तुमच्या डिव्हाइसमध्ये परफॉर्मन्स अधिक ऑप्टिमाइज केलं जाणार आहे। डिमांडिंग गेम्स असतील किंवा ॲप्लिकेशन वापरताना फोनच्या थर्मल आणि पॉवर परफॉर्मन्समध्ये यामध्ये सुधारणा बघायला मिळणार आहे। सहावा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नवीन डायग्नोस्टिक टूल्स। अँड्रॉइड 16 बीटा 4 मध्ये डायग्नोस्टिक टूल्स आहेत जी डिव्हाइसच्या हेल्थ व्यवस्थित ठेवायला मदत करणार आहे। डिस्प्ले असेल किंवा टच टेस्ट आहे, बॅटरी आहे, स्टोरेज आहे, या सगळ्यावरती हेल्थ मॉनिटर करता येणार आहे। आता आपण बघूया नेमका कोणत्या फोन्सला हा अपडेट मिळणार आहे। तर सगळ्यात आधी गुगलच्या स्वतःच्या पिक्सल लाईनअपमध्ये हे अपडेट मिळणार आहे। त्यानंतर सॅमसंग गॅलेक्सीचं सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे, ज्यामध्ये अँड्रॉइड 16 अपडेट आपल्याला मिळणार आहे। गॅलेक्सी S25 सिरीज आहे, त्यानंतर गॅलेक्सी Z Fold 6 आणि फ्लिप 6 यांचा सुद्धा समावेश यामध्ये असू शकणार आहे। तर अँड्रॉइड 16 प्रायव्हसी, परफॉर्मन्स आणि कस्टमायझेशन या 3 गोष्टींनी पूर्णपणे भरलेला आहे, त्यामुळे यूजर एक्सपिरियन्स अजून सुद्धा चांगला होणार आहे। तर या अपडेटचं फायनल व्हर्जन जे ऑगस्टच्या आसपास आपल्याला रिलीज होताना बघायला मिळणार आहे, त्यामुळे अँड्रॉइड फोन आयफोनला टक्कर देणार हे मात्र नक्की आहे। तुम्हाला अँड्रॉइड 16 मधलं कोणतं फीचर सर्वात जास्त आवडलंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि माहिती बघण्यासाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत।